Hello and welcome. Uh, Today in this lecture we will discuss about the age structure. Okay, so in previous lecture we have discussed about the population density, natality, mortality, uh, fecundity as well as the vital index. So in this lecture we will discuss about age structure. So as we know, the population of any organism or any animal consists of the individuals of different ages. ओके, म्हणजे काय की कोणताही ॲनिमलची पॉप्युलेशन आपण बघितली त्या पॉप्युलेशनमध्ये हे सगळे एकाच वयाचे नसतात, सारख्याच वयाचे इंडिव्हिज्युअल नसतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये काही जस्ट जन्मलेले असतात, काही थोडेसे त्यापेक्षा मोठे असतात, काही मॅच्युरिटीच्या अलीकडे असतात, काही मॅच्युअर झालेले असतात, काही मॅच्युरिटीच्या मीडियम पॉईंटला पोहोचलेले असतात, काही ओल्ड एजमध्ये असतात, बरोबर असं. सो पॉप्युलेशन कन्सिस्ट ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट एज ग्रुप्स. सो द proportion of individuals of different age group is called as age structure of population. मग यालाच एज स्ट्रक्चर म्हटलं जातं. ओके, म्हणजे जे प्रपोर्शन असतं डिफरंट एजच्या इंडिव्हिज्युअलचं, म्हणजे डिफरंट वेगवेगळ्या वयाचे जे काही इंडिव्हिज्युअल्स असतात त्या पॉप्युलेशनमध्ये, त्याच्यानुसार त्यांचं ग्रुपिंग केलं जातं, ग्रुप्स पाडले जातात, त्याला म्हटलं जातं एज स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन. सो एज स्ट्रक्चर इज युजफुल इन अंडरस्टँडिंग अँड प्रेडिक्टिंग पॉप्युलेशन ग्रोथ. सो एज स्ट्रक्चर माहिती असणं हे इम्पॉर्टंट का आहे? आपण त्या एज स्ट्रक्चरच्या माहितीवरून ही पॉप्युलेशन वाढतीये, स्टेबल आहे की पॉप्युलेशन कमी होतीये हे फाइंड आउट करू शकतो. दॅट्स वाय एज स्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट. सो फॉर अनालिसिस ऑफ एज स्ट्रक्चर द पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन इन व्हेरियस एज ग्रुप इज कॅल्क्युलेटेड. ओके, म्हणजे काय केलं जातं याच्यामध्ये, लहान वयाचे किती, मध्यम वयाचे किती, मॅच्युअर झालेले किती, ओल्ड एजचे इंडिव्हिज्युअल किती, या सगळ्यांचा डेटा एकत्र केला जातो आणि त्यानुसार प्रत्येक टोटल पॉप्युलेशनमध्ये यांचं एकमेकांशी प्रोपोर्शन काय आहे, म्हणजे लहान यांचं प्रमाण किती, मॅच्युअर इंडिव्हिज्युअलचं प्रमाण किती आणि ओल्ड एजवाल्यांचं प्रमाण किती, यावरून आपण एज स्ट्रक्चर फाइंड आउट करू शकतो. आणि ही जी माहिती आहे ही आपण ग्राफ पेपरवरती देखील प्लॉट करू शकतो. ओके, आणि ते प्लॉट केल्यानंतर जी स्ट्रक्चर तयार होतं त्याला जनरली एज पिरॅमिड असं म्हटलं जातं. सो दिस इन्फॉर्मेशन कॅन बी प्लॉटेड ऑन अ बार ग्राफ कॉल्ड दी एज पिरॅमिड. The individuals of population can be divided into 3 age groups according to their ages. म्हणजे जे काही पॉप्युलेशनमध्ये इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचं 3 ग्रुपमध्ये विभाजन आपण करू शकतो. पहिला ग्रुप येतो प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. यामध्ये लहान गटातले जे काही इंडिव्हिज्युअल्स येतात पॉप्युलेशनमध्ये की जे अजून मॅच्युअर झालेले नाहीत, की जे अजून छोटेच आहेत, ते यामध्ये येतात. सो फर्स्ट ग्रुप कन्सिस्ट ऑफ, इट इन्क्लूड्स सेक्शुअली इमॅच्युअर इंडिव्हिज्युअल. मग यामध्ये इन्फंट्स, ज्युवेनाइल्स येतात, जस्ट जन्म झालेले, थोडे मोठे झालेले परंतु जे अजून मॅच्युअर झालेले नाहीत, सेक्शुअली मॅच्युअर झालेले नाहीत, असे इंडिव्हिज्युअल या पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात. सेकंड जी कॅटेगरी आहे त्यामध्ये येतात रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. सो इट इन्क्लूड्स सेक्शुअली मॅच्युअर इंडिव्हिज्युअल्स ऑर अडल्ट. यामध्ये मोठे येतात की जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात, पिल्लांना जन्म देऊ शकतात, असे जे कॅपेबिलिटी असणारे इंडिव्हिज्युअल्स आहेत, सेक्शुअली मॅच्युअर इंडिव्हिज्युअल्स, हे सेकंड ग्रुप म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये येतात. आणि थर्ड जो ग्रुप आहे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. सो त्यामध्ये सगळे वयस्कर म्हातारे की ज्यांची रिप्रोडक्शन करण्याची ॲबिलिटी लॉस्ट झालेली आहे वयामुळे, तर ते इंडिव्हिज्युअल येतात, ते इंडिव्हिज्युअल या ग्रुपमध्ये येतात. इट इन्क्लूड्स ओल्ड इंडिव्हिज्युअल्स whose reproductive capacity is lost. Okay, असं. So the duration of age group may be different for different populations. म्हणजे एज ग्रुपचं जे ड्युरेशन आहे ते वेगवेगळ्या पॉप्युलेशनसाठी वेगवेगळं असतं. म्हणजे ह्युमन्समध्ये बघितलं तर आपण जन्म झाल्यापासून साधारण 15 वर्षापर्यंत जे आहे यांना आपण प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप असं कन्सिडर करतो, ते लहान आहेत. आणि 15 ते
50 असेल, 60 असेल हा ग्रुप, किंवा 65 असेल हा जो ग्रुप असतो याला आपण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप असं म्हणतो. आणि त्यानंतरचे 65, 65 अँड अबोव त्यांना आपण पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये इन्क्लूड करतो. सो दिस इज दी 3 ग्रुप्स अंडर दी एज स्ट्रक्चर. प्रीमॅच्युअर म्हणजे प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. So the information that we gather from the population, by studying the population, we classify the individuals based on their age. त्यांच्या वयानुसार जर आपण क्लासिफिकेशन केलं तर त्या 3 कॅटेगरीमध्ये त्यांना ॲड करतो. मग ह्या प्रत्येक ग्रुपचे एकमेकांशी असलेलं प्रोपोर्शन, ह्या प्रोपोर्शनवरून आपण ग्राफ पेपरवरती माहिती प्लॉट करू शकतो. आणि ती जी माहिती आपण प्लॉट करू ग्राफ पेपरवरती ती साधारण पिरॅमिडच्या आकाराची दिसते. ओके, त्याला म्हटलं जातं एज स्ट्रक्चर पिरॅमिड. सो इट इज ए मॉडेल विच रिप्रेझेंट्स जिओमेट्रिकली दी प्रोपोर्शन्स ऑफ डिफरंट एज ग्रुप्स इन अ पॉप्युलेशन. म्हणजे त्या पॉप्युलेशनमध्ये जे काही प्रोपोर्शन आहेत वेगवेगळ्या एज ग्रुपचं, आता वेगवेगळ्या म्हणजे कोणते 3 एज ग्रुप आपण कन्सिडर केले, प्री मॅच्युअर, मॅच्युअर अँड पोस्ट मॅच्युअर. ओके, या प्रकारे. सो यांचं एकमेकांशी जे प्रोपोर्शन आहे तर त्यावरून आपण एज पिरॅमिड जो आहे तो ड्रॉ करू शकतो. सो इट इज ए व्हर्टिकल बार, व्हर्टिकल म्हणजे असा उभा असलेला बार असतो, इन विच प्रोपोर्शन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन डिफरंट एज ग्रुप्स आर शोन. ओके, आता सांगितलं त्याप्रमाणे जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत प्री मॅच्युअर, मॅच्युअर अँड पोस्ट मॅच्युअर यांचं प्रोपोर्शन आपण प्लॉट करू शकतो ग्राफवरती. ओके, सो प्री मॅच्युअर जे असतात किंवा प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप याला आपण बॉटमला ठेवतो. इथे डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसत असेल या ट्रायंगल शेप जी डायग्रॅम आहे, ट्रायंगल शेप बरोबर, त्या ट्रायंगलच्या बॉटमला खाली तिथे दिले पाय साईडला लिहून प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. सो जनरली प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्यांचा नंबर इथे ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला जास्त दिसतोय बरोबर. सो बॉटमला जो असतो तो प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. देन कम्स रिप्रोडक्टिव्ह इन द मिडल. मधला जो आहे लेयर किंवा मध्यभागी जी इन्फॉर्मेशन असते ते रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप असतो. आणि टॉपला जो असतो तो पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप ऑर post mature age group. Okay, so there are 3 basic types of age pyramids. So based on the information that we gather from the population based on the different age group, we can plot 3 different types of age pyramids. So the first one is triangular shape. त्रिकोणी आकाराचा शेप असलेला पिरॅमिड जर असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन इथे पहिल्या ठिकाणी दिलेलं आहे, ट्रायंग्युलर pyramid. So it is triangular in shape and indicates expanding population. So triangular pyramid, it represent the expanding population. म्हणजे काय, आपल्याला जर आपण इन्फॉर्मेशन गॅदर केली आणि ती इन्फॉर्मेशन आपण ग्राफ पेपरवरती प्लॉट केली ना आपल्याला त्रिकोणी आकारचा पिरॅमिड भेटला तर त्याचा अर्थ होतो पॉप्युलेशन जी आहे ती एक्सपांड होतीये. एक्सपांड होतीये म्हणजे पॉप्युलेशन साईज वाढतीये, इन्क्रीज होतीये. दीज पिरॅमिड इंडिकेट्स हाय पर्सेंटेज ऑफ यंगर इंडिव्हिज्युअल्स, दॅट इज प्री रिप्रोडक्टिव्ह. सो या पिरॅमिडमध्ये जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर बॉटमला तो जो आकार आहे तो मोठा आहे आणि त्यामध्ये बॉटमला जो असतो तो असतो प्री रिप्रोडक्टिव्ह, प्री मॅच्युअर ग्रुप. सो यांची संख्या ही नेहमी म्हणजे अशा पॉप्युलेशनमध्ये जास्त असते एक्सपांडिंगमध्ये. इंटरमिजिएट प्रोपोर्शन ऑफ रिप्रोडक्टिव्ह, मध्यभागी जो आहे रिप्रोडक्टिव्ह एज मधल्यांची संख्या तर ती इंटरमिजिएट असते, फार कमीही नसते फार जास्तही नसते. अँड ॲट द टॉप देर इज ए व्हेरी लेस पर्सेंटेज ऑफ पोस्ट रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल. मग पोस्ट रिप्रोडक्टिव्ह और पोस्ट मॅच्युअर इंडिव्हिज्युअलची संख्या तिथे कमी असते. सो इन फ्युचर दी प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे या प्रकारची पॉप्युलेशनचा डेटा आपल्याला मिळाला तर फ्युचरमध्ये काय होणार आहेत, जे प्री मॅच्युअर आहेत ते काही दिवसानंतर काही वर्षानंतर मॅच्युअर होणार आहेत. म्हणजे जास्त नंबरने इंडिव्हिज्युअल आता मॅच्युअर होणार, रिप्रोडक्शन करणार, म्हणजे जास्त आणखी प्री मॅच्युअर जे इंडिव्हिज्युअल आहे त्यांना जन्म देणार बरोबर. म्हणजे अशी जी पॉप्युलेशन असते ती एक्सपांडिंग असते, इन्क्रीजिंग असते. सो इन फ्युचर the pre-reproductive age group will represent
दी रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, म्हणजे आता जे आता प्री मॅच्युअर होते ते आता मॅच्युअर होणार. अँड दी नंबर ऑफ अडल्ट शॅल बी मोर, सो दिस पिरॅमिड इंडिकेट्स एक्सपांडिंग पॉप्युलेशन. ओके, सो याचा अर्थ काय होतो, पॉप्युलेशन जी आहे ती कशी आहे, एक्सपांडिंग आहे, इन्क्रीजिंग आहे. सो पॉप्युलेशन ऑफ पॅरामिशियम, हाऊसफ्लाय अँड ह्युमन पॉप्युलेशन इन इंडिया, केनिया अँड नायजेरिया. सो या टाईपचा जो पिरॅमिड आहे तो आपल्याला पॅरामिशियमच्या पॉप्युलेशनमध्ये, हाऊसफ्लायच्या पॉप्युलेशनमध्ये किंवा इंडियामध्ये जर आपण एज स्ट्रक्चर स्टडी केलं तर आपला पिरॅमिड जो आहे तो ट्रायंग्युलर शेप येतो. केनिया आहे, नायजेरिया आहे, अदर एक्झाम्पल्स. देन दी सेकंड टाईप ऑफ पिरॅमिड इज बेल शेप. बेल शेप्ड पिरॅमिड. सो दिस इंडिकेट्स अ स्टेबल पॉप्युलेशन. ट्रायंग्युलर शेप काय दाखवत होती, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन दाखवत होती. बेल शेप काय दाखवते, तर स्टेबल पॉप्युलेशन. मग पॉप्युलेशन स्टेबल कधी असेल, ज्यावेळेस प्री मॅच्युअर अँड मॅच्युअर इंडिव्हिज्युअल यांचा नंबर साधारणपणे सेम असेल. म्हणजे साधारणपणे जेवढे प्री मॅच्युअर आहेत तेवढेच मॅच्युअर इंडिव्हिज्युअल असेल तर अशी पॉप्युलेशन जनरली स्टेबल असते. ओके, आणि ती आपण बेल शेप पिरॅमिडने दाखवू शकतो. दिस इंडिकेट्स अ स्टेबल पॉप्युलेशन. इन दिस पिरॅमिड द प्रोपोर्शन्स ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप्स आर अप्रॉक्सिमेटली सिमिलर. बरोबर, म्हणजे आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे जे प्रपोर्शन असतं किंवा जो नंबर असतो प्री रिप्रोडक्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये असलेल्या इंडिव्हिज्युअलचा, हा अप्रॉक्सिमेटली सेम असतो, सारखा असतो, इक्वल असतो. ओके, अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप इज व्हेरी लेस. म्हणजे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे, ओल्ड एज, त्यांची संख्या कमी असते. इन सच अ पॉप्युलेशन देर इज नो चान्स ऑफ इन्क्रीज इन नंबर ऑफ अडल्ट, सो दी पॉप्युलेशन इज स्टेबल. सो प्री रिप्रोडक्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह यांचा नंबर सेम असतो, त्याच्यामुळे पॉप्युलेशन वाढण्याचे चान्सेस फार कमी असतात. ओके, म्हणून ही पॉप्युलेशन कशी असते, स्टेबल असते. सो एक्झाम्पल, सो ह्युमन पॉप्युलेशन इन ऑस्ट्रिया, इटली, डेन्मार्क यांच्यामध्ये या टाईपचा पिरॅमिड आपल्याला पाहायला मिळतो, जो खाली डायग्राममध्ये मध्यभागी आहे तो स्टेबल बेल शेप पिरॅमिड. अँड दी थर्ड इज दी अर्न शेप. अर्न शेप म्हणजे मडक्याच्या आकाराचा असतो, उलटं जे मडकं असतं किंवा गाडगं जे असतं त्याच्या आकाराचा, पण फक्त ते उलट्या शेपचा, अपसाईड डाऊन, राईट, त्या टाईपचा जर शेप दिसत असेल तर तो असतो अर्न शेप. सो दिस इंडिकेट्स अ डिक्लाइनिंग पॉप्युलेशन. जर आपल्याला डेटा मिळाला पॉप्युलेशनचा एज स्ट्रक्चरनुसार आणि आपण प्लॉट केला आणि आपल्याला तिसऱ्या ह्या खाली जी डायग्राम दिसते 3 नंबरची, त्या प्रकारे जर आपल्याला पिरॅमिड आला त्याला म्हटलं जातं अर्न शेप, आणि त्याचा अर्थ होतो काय, पॉप्युलेशन कशी आहे, डिक्लाइनिंग आहे, कमी होती आहे असं. सो इन दिस पिरॅमिड द प्रपोर्शन्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आर ऑलमोस्ट इक्वल अँड द प्रपोर्शन ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप इज लेस. सो इन सच पॉप्युलेशन द प्रपोर्शन ऑफ pre-mature individual is less and such populations are said to be declining. यामध्ये काय असतं, प्री मॅच्युअर इंडिव्हिज्युअलचा नंबर कमी असतो. प्री मॅच्युअर इंडिव्हिज्युअलचा नंबर कमी असतो कोणापेक्षा, मॅच्युअर आणि ओल्ड एजवाल्यांपेक्षा प्री मॅच्युअर इंडिव्हिज्युअलचा नंबर कमी असतो. ओके, आणि त्यांचाच नंबर कमी असल्यामुळे की जे फ्युचरमध्ये मॅच्युअर होणार आहेत, बरोबर, पण तेच त्यांचाच नंबर कमी असतो, त्याच्यामुळे आपल्याला अर्न शेपचा पिरॅमिड मिळतो. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ऑस्ट्रिया, त्याचं एक्झाम्पल आहे जर्मनी, बल्गेरिया अँड हंगेरी. अर्न शेप type of pyramid can be seen in the population of Germany, Bulgaria and Hungary. So India is showing triangular shape age pyramid. So our population size is increasing because the number of premature individual is very high or more than that of mature and post mature individual. प्री मॅच्युअरमध्ये जे इंडिव्हिज्युअल आहे त्यांचा नंबर जास्त आहे कोणापेक्षा, मॅच्युअर आणि पोस्ट मॅच्युअरपेक्षा. त्यामुळे जे प्री मॅच्युअर जे जास्त आहे ते भविष्यात जाऊन मॅच्युअर होणार, जास्त मुलांना जन्म देणार आणि लोकसंख्या जी आहे ती वाढत राहणार. ट्रायंग्युलर शेप. ऑस्ट्रेलिया स्टेबल. ओके, ह्या डायग्राममध्ये जे दिसतंय ऑस्ट्रेलियाची कशी आहे पॉप्युलेशन, स्टेबल आहे. स्टेबल कधी असते,
ज्यावेळेस मॅच्युअर आणि प्री मॅच्युअर अँड मॅच्युअर यांचा नंबर सेम असेल तर ती असते स्टेबल पॉप्युलेशन. आणि डिक्लाइनिंग पॉप्युलेशन कधी असते, जेव्हा प्री मॅच्युअर इंडिव्हिज्युअलचा नंबर कमी असतो कुणापेक्षा, मॅच्युअर आणि पोस्ट मॅच्युअरपेक्षा. तर अशा वेळेस पॉप्युलेशन जी असते ती डिक्लाइनिंग असते. आणि त्या डायग्राममध्ये नाव दिलेलं आहे चायना. सो चायनाची पॉप्युलेशन ही डिक्लाइनिंग आहे, कारण त्यांच्याकडे यंग वन प्री मॅच्युअरची संख्या कमी आहे कुणापेक्षा, मॅच्युअर आणि पोस्ट मॅच्युअर इंडिव्हिज्युअलपेक्षा. सो दी लास्ट पॉईंट फ्रॉम दी एज स्ट्रक्चर इज दी सिग्निफिकन्स. त्याचा फायदा काय असतो स्टडी करण्याचा. सो इट डिटरमाइन्स दी फ्युचर ट्रेंड ऑफ पॉप्युलेशन. भविष्यामध्ये ती पॉप्युलेशन वाढणार आहे, कमी होणार आहे, की आहे तेवढीच राहणार आहे, ही माहिती मिळते. देन सेकंड, इट हेल्प्स टू इम्प्लिमेंट दी पॉलिसीज रिगार्डिंग पॉप्युलेशन ग्रोथ ऑर डिक्लाइन. सो इट इज इम्पॉर्टंट to know whether the population is increasing or decreasing, to implement the different types of policies to the increasing or declining population. So third, for educational planning, by using the data, government can decide the number of schools and teachers required in the future. So हा जर डेटा गव्हर्नमेंटकडे असेल तर त्यानुसार मग शाळांची संख्या वाढवावी लागेल का, टीचर्सची संख्या वाढवावी लागेल का, याबद्दल अगोदरच तयारी करता येते. दी फोर्थ पॉईंट, इट गिव्स अन आयडिया अबाउट दी प्रोपोर्शन्स ऑफ सेक्सेस इन ईच एज ग्रुप. सो हा डेटा आपल्याकडे असल्यामुळे, माहिती असल्यामुळे आपल्याला काय, प्रत्येक एज ग्रुपमध्ये किती इंडिव्हिज्युअल्स आहेत यांचा डेटा आपल्याकडे ऑलरेडी तयार होतो. देन फिफ्थ, इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टू दी ह्युमन रिसोर्स प्लॅनर्स इफ द प्रोपोर्शन ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप इज मोर दॅन they can take necessary actions to control the birth rate and vice versa. बरोबर की नाही. सो जर प्री मॅच्युअर इंडिव्हिज्युअलचा नंबर खूप सारा असेल तर नेसेसरी कंट्रोल मेथड्स किंवा कंट्रोल मेजर्स ॲप्लाय कराव्या लागतात. जसं भारतामध्येही चायनामध्येही ह्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या गव्हर्नमेंटने. जसं चायनामध्ये एक जे कपल असेल त्यांना एकच बेबी अलाउड केला आहे, तसं भारतामध्ये एका कपलला 2 मुलं जास्तीत जास्त होऊ शकतात, 2पेक्षा जास्त नाही, असा तो रूल घालून देण्यात आला. देन दी लास्ट, दिस डेटा कॅन बी यूज टू इम्प्लिमेंट प्लान्स टू कन्झर्व ॲनिमल. ओके, सो दिस इज लास्ट बट नॉट द लिस्ट. दिस डेटा कॅन बी यूज टू इम्प्लिमेंट प्लॅन्स टू कन्झर्व ॲनिमल्स. देन दी नेक्स्ट पॉईंट इज दी सेक्स रेशो. सो सेक्स रेशो म्हणजे काय, जनरली आपण ॲनिमल्समध्ये बघितलं तर मेल आणि फिमेल असे 2 इंडिव्हिज्युअल्स असतात, स्त्री आणि पुरुष. कोणताही सेक्शुअली रिप्रोडक्शन करणारा ॲनिमल आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये मेल इंडिव्हिज्युअल असतात आणि फिमेल इंडिव्हिज्युअल्स असतात. मग यांचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर, त्यांचं असलेलं प्रोपोर्शन, त्याला म्हटलं जातं सेक्स रेशो. सो सेक्स रेशो इज द रेशो ऑफ मेल्स टू फिमेल्स इन पॉप्युलेशन. मेल म्हणजे दर 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत, तर ते प्रोपोर्शन असतं सेक्स रेशो. सो ड्युरिंग मेओसिस, सेक्स डिटरमायनिंग जीन्स आर सेग्रिगेटेड ॲट द रेशो ऑफ 1:1. म्हणजे जेव्हा मेओसिस होत असतं गॅमेटोजेनेसिसच्या वेळेस, गॅमेटोजेनेसिस इट इज द प्रोसेस बाय विच गॅमेट्स आर फॉर्म, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, राईट. सो गॅमेटोजेनेसिसच्या वेळेस जे सेक्स डिटरमायनिंग जीन्स आहेत ते असे सेपरेट होतात 1:1. So if other factors are not operating, then the sex ratio in the population should be 1:1. So जर काही एक्सटर्नल फॅक्टर किंवा अदर फॅक्टर तिथे नसतील तर जेवढे स्त्रियांच्या जेवढी पुरुषांची संख्या असते साधारणपणे तेवढीच महिलांची देखील संख्या असणं अपेक्षित असतं 1:1. म्हणजे दर 1000 पुरुषांमागे 1000 स्त्रियांचं प्रमाण असायलाच हवं असं. बट इन मोस्ट पॉप्युलेशन्स दी सेक्स रेशो इज डेव्हिएटेड फ्रॉम दी स्टँडर्ड रेशो. परंतु बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय दिसतं, स्त्री आणि पुरुष यांचं गुणोत्तर बिघडलेलं आपल्याला दिसतं. दर 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. इन सम रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी जे असतात त्यांच्यामध्ये, इन सम रेप्टाइल्स दी सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. काही रेप्टाईलमध्ये
त्या अंड्यामध्ये एगमध्ये जेव्हा इन्क्युबेशन होत असतं, तो एम्ब्रिओ ग्रो होत असतो, त्यावेळेस सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे, मग ते टेम्परेचर जास्त आहे, मॉडरेट आहे की कमी आहे, त्यानुसार देखील त्या एम्ब्रिओचा सेक्स डिटरमाइन केला जातो. फॉर एक्झाम्पल, इन अमेरिकन ॲलिगेटर, जी ॲलिगेटर असते, ओके, सुसर जी असते अमेरिकेत असलेली, इफ द एग इज इन्क्युबेटेड ॲट 27.7 to 30 डिग्री सेल्सिअस, जर त्या ॲलिगेटरचे जे अंड आहे ते इन्क्युबेशन होत असताना तापमान किती असेल, 27 ते 30, देन दी सेक्स विल फिमेल, तर तो जो एम्ब्रिओ आहे अंड्यामध्ये त्याचा सेक्स काय होतो, त्याचं जेंडर काय होतं, फिमेल होतं. अँड इफ इट हॅच्ड ॲट 32.2 डिग्री सेल्सिअस टू 33.8 डिग्री सेल्सिअस, परंतु जर तेच टेम्परेचर 32.2 ते 33.8 डिग्री सेल्सिअस असेल, देन इट विल बी मेल, तर त्या एम्ब्रिओचा सेक्स किंवा जेंडर काय होतो, मेल होतो. सो कमी तापमानाला फिमेल होतात, जास्त तापमानाला मेल तयार होतात. सो इन सच केसेस ऑल इन द बॅच विल हॅव सिमिलर सेक्स. सो असं असेल, कारण ती जी अंडी तिथे दिलेली असतात ती साधारणपणे सगळी एकाच तापमानाला उबवली जातात. सो एकतर सगळ्या फिमेल्स होतील किंवा सगळे मेल्स होतील असं. पण ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे, जागतिक तापमान वाढ होती आहे, पृथ्वीचं तापमान वाढतं आहे. सो ॲलिगेटर्समध्ये व्हायला काय लागलं आहे की त्यांच्यामध्ये मेलची संख्या वाढायला लागली आणि फिमेलची संख्या कमी व्हायला लागली आहे. सो इन केस ऑफ डॉमेस्टिकेटेड ॲनिमल्स, दी फार्मर्स विल favor one sex. For example, in case of buffaloes, the farmers favor female buffaloes to get more milk and hence for egg laying. ओके, म्हणजे जे शेतकरी आहेत ते जनरली पाळताना गाय पाळतात किंवा म्हैस पाळतात, बरोबर की नाही. मग जो रेडको असेल किंवा बैल असेल त्याला पाळलं जात नाही. किंवा कोंबड्यांमध्ये कोंबडा आणि कोंबडी याच्यापैकी कोंबड्यांची संख्या जास्त असते आणि कोंबडा जो असतो मेल तर त्याची संख्या कमी असते असं. सो सेक्स रेशो इन इंडिया. सो व्हॉट इज दी करंट सिनारिओ ऑफ दी सेक्स रेशो इन इंडिया. मग भारतामध्ये स्त्री आणि पुरुष यांचं गुणोत्तर कशा प्रमाणात आहे. सो इन ह्युमन डेमोग्राफी दी सेक्स रेशो मे बी एक्सप्रेस ॲज दी नंबर ऑफ फिमेल्स पर 1000 मेल्स इन अ पॉप्युलेशन. दर 1000 पुरुषांच्या मागे किती स्त्रिया आहेत हे जे गुणोत्तर असतो त्यानुसार ह्युमन सेक्स जो आहे, सेक्स रेशो जो आहे तो फाइंड आउट केला जातो. सो इन केस ऑफ ह्युमन्स दी सेक्स रेशो इज स्क्यूड टुवर्ड्स मेल्स ड्यू टू फिमेल इन्फंटिसाइड अँड सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन्स. सो भारतामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं आहे की मुलगाच हवा, मुलगी नको, या एका मेंटॅलिटीमुळे स्त्रियांची, मुलींची संख्या जी आहे ती कमी होत आहे, मुलांची जी आहे ती वाढत आहे, बरोबर की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं, सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं, लिंग निदान चाचणी केली जाते, सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट. मग त्यामध्ये जर मुलीचा गर्भ असेल तर तो पाडून टाकला जातो, फोर्सफुल ॲबॉर्शन केलं जातं. मुलाचा असेल तर तो ठेवला जातो. ओके, तर या प्रकारची जी विचारसरणी आहे ॲक्च्युली ही सायंटिफिक नाही आहे, परंतु अशी असल्यामुळे मुलींची संख्या जी आहे ती कमी होत आहे. सो इन इंडिया अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, 2011च्या जनगणनेनुसार द सेक्स रेशो वॉज 943 फिमेल्स पर 1000 मेल्स. 943 फिमेल्स पर 1000 मेल्स 2011च्या जनगणनेनुसार. 943 फिमेल आणि 1000 मेलच्या पाठीमागे. इन 2001 इट वॉज 933 फिमेल्स पर 1000 मेल्स. 933 होत्या 2001मध्ये दर 1000 पुरुषांच्या मागे. टू इम्प्रूव्ह दी सेक्स रेशो, इंडियन गव्हर्नमेंट हॅज टेकन व्हेरियस मेजर्स सच ॲज बॅन ऑन प्रीनेटल सेक्स स्क्रीनिंग अँड फिमेल फेटिसाइड. सो हे टाळण्यासाठी, स्त्री पुरुष गुणोत्तर योग्य राहण्यासाठी ज्या माल प्रॅक्टिस होत होत्या त्यावरती बंदी आणण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले. फॉर एक्झाम्पल, लिंग निदान चाचणी जी आहे ती पूर्णपणे बॅन करण्यात आली. सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट जी केली जायची ती पूर्णपणे
बॅन करण्यात आली असं. आणि स्त्री गर्भ जर असेल तर त्याचं ॲबॉर्शन करायचं फोर्सफुल, याच्यावरती देखील कायद्याने लिमिटेशन्स, बंधनं घालून देण्यात आली. सो व्हेन वी कन्सिडर अ स्टेट वाईज, म्हणजे जर आपण राज्यानुसार बघितला, दी हायेस्ट सेक्स रेशो ऑफ 1084 वॉज इन केरला. म्हणजे केरळामध्ये 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती? 1084. दी लोवेस्ट वॉज फॉर दमन अँड दीव. आपलं जे दीव दमन आहे त्या ठिकाणी सगळ्यात कमी आपल्याला सेक्स रेशो पाहायला मिळतो. 618 पर 1000 मेल्स. 618 स्त्रियांची संख्या दर 1000 पुरुषांच्या मागे दीव दमनमध्ये पाहायला मिळते. द रिझन्स फॉर टिल्टेड रेशो टुवर्ड्स द मेल इन इंडिया आर ड्यू टू दी बिलीफ दॅट सन्स हॅव हायर अर्निंग कॅपॅसिटी अँड कंटिन्यू दी फॅमिली लाईन. सो भारतामध्ये तिथे त्यांनी रिझन दिलेलं आहे. भारतामध्ये स्त्रियांचं प्रमाण कमी का? तर भारतामध्ये ही मेंटॅलिटी आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि तो मुलींपेक्षा जास्त कमवून आणू शकतो. तर हा विचार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फिमेल फेटिसाइड, म्हणजे जो स्त्री गर्भ आहे त्याचा गर्भपात केला जातो. डॉटर्स आर कन्सिडर्ड ॲज इकॉनॉमिक बर्डन ड्यू टू दी डावरी सिस्टीम. म्हणजे लग्नामध्ये हुंडा देणं या एका मानसिकतेमुळे देखील स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते कमी होत आहे. म्हणजे मुलगी म्हणजे बोजा, लग्नामध्ये तिला खूप सारा हुंडा द्यावा लागेल, हा एक विचार असतो. अँड दॅट दे बिकम मेंबर ऑफ हजबंड्स फॅमिली अँड आर अनेबल टू टेक केअर ऑफ देअर पॅरेंट्स इन ओल्डर एज. ही एक मानसिकता असते की मुलगी काय, तिचं लग्न करून दिलं की ती नवऱ्याच्या घरी जाणार, तिकडची काळजी घेणार, मग आईवडील म्हातारे झाले की त्यांच्याकडे ती लक्ष देणार नाही, ही एक देखील मानसिकता असते असं. सो दी ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ दी टिल्टेड रेशो आर डिफिकल्ट इन फाइंडिंग ब्राइड्स. मग बऱ्याच ठिकाणी बऱ्याच साऱ्या राज्यांमध्ये आता जे मुलं आहेत त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही. चाइल्ड मॅरेजेस, व्हायलेन्स अँड फिमेल ॲब्यूज हे देखील व्हायला लागलेलं आहे की मॅच्युअर व्हायच्या अगोदरच लहानपणीच लग्न लावून देणे किंवा महिलांना मारहाण करणे, त्यांची हॅरॅसमेंट करणे यासारखे देखील प्रकार या साऱ्या प्रकारामधून घडत आहेत असं. सो दॅट्स इट फॉर दी टुडेज लेक्चर. इन दिस लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट दी एज स्ट्रक्चर. एज स्ट्रक्चरमध्ये आपण काय पाहिलं, जी पॉप्युलेशन असते त्यांचे 3 ग्रुप जनरली आपण पाडतो: प्री मॅच्युअर, मॅच्युअर अँड दी थर्ड इज पोस्ट मॅच्युअर. मग एकमेकांशी असलेलं गुणोत्तर हे आपण ग्राफवरती जे प्लॉट करतो त्याला म्हटलं जातं एज पिरॅमिड. 3 टाईपचे पिरॅमिड आपल्याला पाहायला मिळतात. ट्रायंगल शेप म्हणजे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन असते, बेल शेप म्हणजे स्टेबल पॉप्युलेशन असते, आणि अर्न शेप म्हणजे डिक्लाइनिंग पॉप्युलेशन असते. त्यानंतर आपण पाहिलं सेक्स रेशो, मेल ॲज टू फिमेल जो रेशो असतो, नंबर ऑफ फिमेल पर 1000 मेल.